ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ते अर्जुन कोर्टला सांगत असतो की मुळातच साक्षीची क्रिया पैसे घ्यायसाठी आश्रमात गेल्या होत्या आणि त्यावेळेला प्रिया मधुकर यांच्याकडे पैसे नव्हते. साक्षीकडे धमकी दिली की लवकर पैसे मिळाले नाही तर मी तुमचं काय ते करीन. त्यातच घडलं की मधुभाऊने विलासकडे पैसे ठेवायला दिले होते. तेच पैसे विलासने त्याच्याकडून मागितले आणि मधुभाऊने तिजोरी खोलली आणि ते पैसे विलासला देऊ करत होते. आणि त्याच टायमाला प्रियाला पैशाची गरज पडली आणि त्याच टायमाला ती पैसे चोरायला गेली आणि त्याच टायमाला मधुभाऊ आणि विलास तिला रोखायचा प्रयत्न केला. त्याच टायमाला प्रिया चिडली आणि तिने झटापटी केली आणि तिने पैसे चोरण्याचा प्रयत्न केला. त्याच टायमाला साक्षी आली. त्याच टायमाला रविराज ऑब्जेक्शन घेतात आणि बोलतात माझ्या क्लायंटने काय केल्याचा प्रयत्न केला नाही असं ते सांगतात. अर्जुन सांगायला लागतो जेव्हा साक्षी सगळे दुसऱ्यांदा आले तेव्हा त्यांना अर्जुन मधुभाऊ आणि विलास दोघंही पडलेले दिसले. इकडे कोर्ट निकाल देते की साक्षी विरुद्ध पुरावे आणि प्रिया खोटं बोलते. हे सगळं सिद्ध झाल्यानंतर साक्षी विरुद्ध साक्षीला 14 वर्षाची शिक्षा आणि प्रियाने मदत केल्यामुळे प्रियाला 5 वर्षाचा कारावास आणि प्रियाला खूप मोठा पैशाचा दंड भरायला लागला. कोर्टाने शेवटी न्याय दिलेला असतो आणि हे सगळं क्लिअर झालेलं असतं आणि दोघींना शिक्षा होते आणि दोघींना शिक्षा झाल्यानंतर प्रिया ओरडून सांगते पण या सगळ्यामध्ये प्रियाने साक्षीची मदत केली हे सगळं सिद्ध झालेलं. हे सगळं झाल्यानंतर आता दोघींना जेलमध्ये नेण्यात येत असतं. दोघींना पण कॉन्स्टेबल घेऊन जात असतात. त्या टायमाला सुभेदार कुटुंब बाहेर उभं असतं आणि प्रिया ही सुभेदारांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतं आणि त्या टायमाला तिथे अश्विन आलेला असतो आणि अश्विनने हे कोर्टात सगळं पाहिलेलं असतं. तेव्हा इथे कल्पना अश्विनला बोलत असते की ही प्रिया ही खूप खोटारडी मुलगी आहे, तन्वी ही खोटारडी मुलगी आहे आणि कल्पना बोलत असते की ही फ्रॉड मुलगी आहे आणि हिच्या सगळ्या गोष्टीला आपण हे झालो आणि आता अश्विन डोळे उघड आणि हिच्या बोलण्याला बळी पडू नकोस ही बाई खूप मोठी. त्याच टायमाला तन्वी कल्पनाला सगळं बोलते की मी काय केलंच नाही. तेव्हा इथे पूर्ण प्रियाच्या कानाखाली देते तुझ्यासारखी तन्वी आमची होऊ शकत नाही आणि तू आम्हाला फसवायचा प्रयत्न केला. तेव्हा तन्वी बोलते नाही मी तर तुमच्या प्रतिमाची मुलगी आहे, मी असं करू शकत नाही. तेव्हा पूर्ण बोलते की आम्ही सगळं खरं मानत होतो, तुझ्यामुळे प्रतिमा आणि रविराजांचे सगळे संस्कार आहेत, तसं नाही. तुझ्याकडनं अनेकदा चुका झाल्या आणि आता तुझ्या चुकाला माफी नाही. पूर्ण बोलते आता मी माझ्या मुलाच्या डिवोर्सचे पेपर आता तुझ्याकडे पाठवते. तेव्हा प्रिया बोला लागते नाही असं काही नाही. प्रिया बोलायला लागते कल्पना तू तरी बोल ना, या सगळ्यामध्ये मला अर्जुन आणि सायलीने अडकवलं आहे. प्रिया सांगायला लागते हे सगळं माझ्याकडनं अर्जुनने वधवून घेतलंय. पूर्ण बोलते की आम्ही अर्जुन आणि सायलीवर विश्वास नाही ठेवला पण तुझ्यावर विश्वास ठेवला. पूर्ण बोलते की तू मधुभाऊना जेलमध्ये सडवला आणि तू 2 वर्ष या घरामध्ये तमाशे करत होती आणि घरामध्ये सगळ्यांना वेठीस धरत होती. तू सगळ्यामध्ये रविराज आणि प्रतिमा यांना फसवलं आणि मला शंका आली की तू आणि रविराज प्रतिमाची मुलगी. कल्पना बोलते की या सगळ्या गोष्टीची आता शहानिशा करायलाच पाहिजे आणि कल्पना बोलायला लागते की या घरामध्ये तू आलीस आणि सगळी भांडणं केलीस आणि तू सायलीला दोष दिलास आणि या घराची तू शांतता भंग केलीस. प्रिया अश्विनला कन्व्हिन्स करते आणि बोलते काय सगळ्यांनी माझी साथ दिली. प्रिया अश्विनला सांगायला लागते की सगळ्यांनी माझी साथ सोडली पण तू माझी साथ दे नाही. अश्विन बोलायला लागतो या सगळ्यामध्ये तू आज जे पण कारस्थाने केले सगळ्यामध्ये मला इन्व्हॉल्व्ह केलं. अश्विन बोलायला लागतो तू मधुभाऊंवर आरोप केलेस आणि हे सगळं किती खोटारडेपणे केलंस आणि तो आता निघ. ते पूर्ण सांगायला लागते की आता तुला जेलमध्ये कोणच बघायला येणार नाही. रविराज तिकडनं निघून गेले, आता तुला कधीच तुला तोंड दाखवणार नाही. रविराजने मी सांगणार की तुम्ही DNA टेस्ट करा आणि ही बघा ही तुमची सवलत आहे का. आणि पूर्ण कल्पना तिला जाब होतात. त्यानंतर तिला पोलिसाकडे स्वाधीन करतात आणि तिथे साक्षी पण रडत असते. साक्षी प्रिया बोलत असते तुझ्यामुळे घडलं आणि दोघी पण भांडत असते. हे झाल्यानंतर आता दोघींची पण रवानगी जेलमध्ये आणि आता अश्विनला वाईट वाटलेला असतो आणि आता अश्विनने तर प्रिया बरोबरचे संबंध तोडलेत. आता साक्षीला 14 वर्षाची शिक्षा आणि प्रियाला 5 वर्षाची शिक्षा आणि आता पूर्णाईने ठरवलं असतं की प्रिया ही खरी तन्वी आहे की हे आता शोधायचं आणि आता कसं आणि आता हे सत्य कसं समोर येणार आणि मालिकेमध्ये पुढे काय घडामोडी होणार पुढे पाहणे रंजकच होणार आहे.